सध्या फसवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याचा सर्वाधिक फायदा सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला जातो. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जाहिराती केल्या जातात आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणानं सांगितलं जातं बॉयफ्रेंड ऑन रेंट, म्हणजे प्रियकर भाड्याने मिळेल अशा पद्धतीनं जाहिराती केल्या जातात. मग त्या जाहिरातीच्या माध्यमातून काही तरुणी महिला त्या लोकांसोबत संपर्क साधतात आणि संपर्क साधल्यानंतर ती जी काही रक्कम आहे, बुकिंग अमाऊंट आहे, ही सगळी घेतल्यानंतर घडतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कशी घडती ही सगळी घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सध्या ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर सध्या सोशल मीडियाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि याच सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल आणि टेलिग्राम असेल, या तीनही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काही फसवणूक करणारी टोळी ही आकर्षित करणारी जाहिराती याच सोशल मीडियावर टाकतात. त्याच्यामध्ये बॉयफ्रेंड ऑन रेंट अशा पद्धतीच्या जाहिराती करतात. AI च्या माध्यमातून सुंदर स्मार्ट तरुणांचे फोटो बनवतात, खूप श्रीमंत असल्यासारखे दाखवतात आणि त्या खाली लिहितात की तुम्हाला बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल. मग तुम्हाला पार्टीमध्ये घेऊन जायचं असेल, कुठं कॅफेमध्ये जायचं असेल, चित्रपट पाहण्यासाठी असेल, ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये दैनंदिन गरजा आहेत त्यासाठी तुम्हाला बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल अशा जाहिराती केल्या जातात. मग आकर्षक आणि सुंदर फोटो पाहून काही महिला, काही तरुण्या त्या जाहिरातीकडे आकर्षित होतात आणि दिलेल्या नंबरवर संपर्क साधतात. मग संपर्क साधल्यानंतर समोरची जी फसवणूक करणारी टोळी आहे ती सांगते की तुम्हाला या ठिकाणी बुकिंग अमाऊंट द्यावं लागेल, तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल. असं सांगितल्यानंतर महिलांकडून सुरुवातीला काही रक्कम उकळली जाते, डेट फिक्स करून अजून काही रक्कम उकळली जाते आणि एकदा का ती रक्कम मिळाली की मग त्या महिलांचे मोबाईल ब्लॉक केले जातात, त्यांचा कुठलाही संपर्क ठेवला जात नाही. असा प्रकार सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू होता. पण मात्र सायबर पोलिसांनी वेळीच या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि अशा फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध आणि सतर्क राहण्याचं आव्हान सुद्धा केलेलं आहे. आणि असं सुद्धा सांगितलंय की कुठल्याही अनोळखी व्यक्तीला भेटायला जाऊ नका, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं लोकेशन किंवा इतर कुठल्याही गोष्टी शेअर करू नका आणि अशा सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून कोणालाही भेटायला जाऊ नका असं देखील सांगण्यात आलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर अशा पद्धतीनं फसवणूक करण्याचं प्रमाण वाढत चाललंय त्याच्यामध्ये आता महिला आणि तरुण्या या सुद्धा फसत चाललेल्या आहेत. अनेकांची आर्थिक फसवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्याच्यामुळं सोशल मीडियाच्या या जाहिरातीपासून सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. एकीकडं मुलांना लग्नासाठी नवरी मिळत नाहीये, बायको मिळत नाहीये, तर दुसरीकडं काही महिला अशा पद्धतीनं बॉयफ्रेंड भाड्यानं घेत असल्यामुळं आश्चर्य देखील व्यक्त केलं जात आहे. आता या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.